नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी सोनवणे. मी HVDCI हॉस्पिटल येथे काचबिंदू तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर मी आज तुम्हाला काचबिंदू या आजाराबाबत माहिती देणार आहे. साधारण दरवर्षी 8 ते 14 मार्चच्या दरम्यान आम्ही काचबिंदू सप्ताह साजरा करतो. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला काचबिंदू या आजाराबद्दल आज माहिती देणार आहे. काचबिंदू म्हणजे डोळ्याचा दाब वाढून मागची जी ऑप्टिक नर्व असते किंवा मागची जी डोळ्याची जी नस असते, त्यामुळे डोळ्याच्या दाबाच्या परिणामामुळे मागची नस सुकते आणि काचबिंदू हा आजार होतो. काचबिंदूमुळे येणारे अंधत्व हे कायमस्वरूपी असते. तर लवकर निदान आणि योग्य उपचार केले तर काचबिंदूमुळे येणारे अंधत्व आपण टाळू शकतो. हा आजार जो असतो तो 40 नंतर होणारा आजार आहे. तर कोणामध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे? ज्यांना मोठा प्लस नंबर असतो की जेव्हा त्याला आम्ही हायपरमेट्रोपिया म्हणतो, ज्यांना मोठा मायनस नंबर आहे, ज्यांना आम्ही मायोपिया म्हणतो, की ज्यांच्या घरात आई वडिलांना, आजी आजोबांना, कोणाला किंवा भावा बहिणींमध्ये जर काचबिंदू असेल अशी लोक, किंवा ज्यांना हायपरटेन्शन आहे, अतिरक्तदाब किंवा मधुमेह आहे, अशी सर्व लोक वयाच्या 40 नंतर सगळ्यांनी एक रुटीन डोळ्याचं चेकअप आणि डोळ्याचं जे प्रेशर, आय प्रेशर असतं त्याचं माप आपण दरवर्षी 40 नंतर घेतलं पाहिजे. जर गरज भासल्यास जे काचबिंदूचे तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला काचबिंदूच्या काही तपासण्या सांगतील, ज्याला आम्ही पेरिमेट्री म्हणतो. पेरिमेट्री, OCT. काचबिंदूचे हे निदान झाल्यानंतर त्याच्यावरती अवेलेबल असलेली ट्रीटमेंट किंवा उपचार ही अत्यंत सोपा स्वरूपाची असते. आपण सुरुवातीला डोळ्यात ड्रॉप सुरू करतो. जर गरज लागल्यास तर काही काचबिंदूमध्ये आपण लेझर ही करतो, आणि अगदीच आय ड्रॉपमुळे जर उपचार झाले नाही तर शेवटचा पर्याय म्हणून आपण सर्जरी किंवा काचबिंदूचे ऑपरेशन करतो. तर अशा प्रकारे आपण योग्य वेळेत केलेले निदान आणि उपचारामुळे काचबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळू शकतो. धन्यवाद.